जय गुरुदेव. अज्ञान छेद करी मनोनी की ज्ञानाची थोरी, जेते अज्ञानाची नाही मान्यान कोणे परी मिरू शके ते. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मतत्वाचं, आत्मस्वरूपाचं निरूपण करत आहेत. माऊली या ओवीतून म्हणतात, आपलं स्वरूप ज्ञान आणि अज्ञान या द्वंद्वाच्या पलीकड असलेलं तत्व म्हणजे आपला आत्मा आहे. आपण सामान्यतः अज्ञानाला वाईट म्हणतो आणि ज्ञानाला श्रेष्ठ म्हणतो, पण माऊली म्हणतात, चढ आहे म्हणून उताराला किंमत आहे, सुख आहे म्हणून दुःखाला किंमत आहे, अपमान आहे म्हणून मानाला किंमत आहे. तसं अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला किंमत आहे. अज्ञानाच्या सापेक्षानं ज्ञान मोठं आहे. आत्मा या सर्व द्वंद्वाच्या पलीकडचं चैतन्य आहे. माऊली म्हणतात, अज्ञान छेद करी म्हणून की ज्ञानाची थोरी. अज्ञान म्हणजे काय? अध्यात्मामध्ये अज्ञान म्हणजे मी कोण आहे हे न समजणं, स्वतःला केवळ शरीर समजणं, याला अध्यात्मामध्ये अज्ञान म्हणतात. पुढं माऊली म्हणतात, अज्ञान छेद करी. छेद करी म्हणजे नष्ट करते, नाहीसे करते. म्हणून की म्हणून तर ज्ञानाची थोरी. अज्ञानाचा नाश करत म्हणून ज्ञानाचा मोठेपणा आहे, श्रेष्ठत्व आहे. अंधाराचा नाश करत म्हणून प्रकाशाचं श्रेष्ठत्व आहे. जिथं अंधारच नाही तिथं प्रकाशाला काय किंमत आहे? भक्ताच्या सापेक्ष देव आहे. भक्त आहे म्हणून देव आहे. तसं अज्ञान आहे म्हणून ज्ञानाचा मोठेपणा आहे. माऊली म्हणतात, संसारात किंवा साधनेच्या सुरुवातीला आपण ज्ञानाची गोडवे गातो. ज्ञानाविन मोक्ष नव्हेची निश्चय, ज्ञानेन सदृश्य पवित्र मीह विद्यते. ज्ञानापेक्षा पवित्र वस्तू कोणती नाही. असं आपण साधनेच्या आरंभी की मला ज्ञान मिळवायचं आहे, मला ज्ञानी व्हायचं आहे, असे आपण साधना करतो. ज्ञान मिळवण्याची साधना करतो आणि ज्ञानाची स्तुती करतो. ज्ञानाला श्रेष्ठ मानतो, थोर मानतो. याचं कारण काय आहे? तर ते माणसाच्या मनातील अज्ञानाचा नाश करतं. जसा दिवा अंधाराचा नाश करतो म्हणून आपण दिव्याचं कौतुक करतो. जर जगामध्ये अज्ञान नसतं तर ज्ञानाला कुणी विचारलं असतं का? म्हणजे ज्ञानाला जर कुणी मोठेपणा दिला असेल तर ते अज्ञानामुळं आहे. सुखाचा जर मोठेपणा असेल तर ते दुःखामुळं आहे. देवाचा जर मोठेपणा आहे तर तो भक्तामुळे आहे. माऊली म्हणतात, या सर्व द्वंद्वाच्या पलीकडचं आमचं आत्मस्वरूप आहे. तिथं अज्ञान नाही म्हणून ज्ञानाचा तिथं काहीच प्रश्न नाही. पुढं माऊली म्हणतात, जेते अज्ञानाची नाही. ज्या परब्रह्माच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची नाही, अज्ञानाचा लवलेशही नाही, जिथं कधी अज्ञान जन्मालाच आलं नाही, असं आमचं स्वरूप आहे. आपला मूळ स्वरूप, आपला आत्मा हा स्वतः प्रकाश रूप आहे, स्वयंसिद्ध आहे. मी आहे ही अनुभूती सांगण्यासाठी कुठल्या प्रमाणाची आम्हाला आवश्यकता नसते. ती जाणीव
सदैव जागृत आहे, शुद्ध आहे. कोण आहे म्हटल्याबरोबर ती जाणीव मी आहे. हे आहे पण हे स्वतः सिद्ध आहे. कोणता ग्रंथ वाचून मी आहे किंवा दुसरं कोणी मी आहे हे सांगायची मला गरज पडत नाही. म्हणजे मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच. अज्ञानाचा अंधकार कधीच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नव्हता. कारण माझं स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशित आत्मस्वरूप आहे. तिथं अज्ञानाला बिलकुलही प्रवेश नाही. जसं व्यवहारामध्ये सूर्याच्या जवळ तुम्ही अंधार शोधला तर तुम्हाला सापडणार नाही, तसं स्वयंप्रकाशित स्वतः सिद्ध असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं अस्तित्वच नसतं. पुढं माऊली म्हणतात, मा ज्ञान कोणे परी मिरवू शके ते. तर मग मा म्हणजे तर मग, ज्ञान कोणे परी, ते ज्ञान कोणत्या प्रकारे अज्ञानाचा नाश करणार. जिथं अज्ञानच नाही, जिथं अंधारच नाही, तिथं प्रकाश देणाऱ्या दिव्याचं काय काम आहे. मिरवू शके ते, मी अज्ञान दूर केलं असं मोठेपणा मिरवायला तिथं ज्ञानाला जागा आहे काय. माऊली इथं एक प्रश्न उपस्थित करतात. जर त्या परमतत्वाच्या ठिकाणी, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं अस्तित्वच नाही, तर मग तिथे ज्ञान स्वतःचा मोठेपणा कसा मिरवणार. एखाद्या ठिकाणी अजिबातच अंधार नाही, हजारो वॅटचे फोकस लावलेले आहेत, तिथं एखादा दिवा मी आहे असा मोठेपणा दाखवू शकेल का. कारण त्याला अंधारच नाही. त्याला जिथं अंधार शिल्लक नाही तिथं दिव्याचं काय काम आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानच नाही, तिथं अज्ञानाचा नाश करणारं ज्ञान ही निरुपयोगी ठरते. या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे, ज्ञान अज्ञात अतीत या ज्ञान अज्ञान या द्वंद्वाच्या पलीकडं संत असतात, महापुरुष असतात, सद्गुरू असतात. आपल्याला व्यवहारात असं वाटतं की अज्ञान गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते ज्ञान असतं. पण माऊली म्हणतात, जोपर्यंत तुम्हाला मला आत्मज्ञान झाले आहे असा अहंकार किंवा जाणीव आहे, तोपर्यंत तुम्ही अजूनही अज्ञानाच्या सापेक्ष विचार करत आहात. खऱ्या आत्मस्थितीत ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही शब्दाचा, दोन्ही संकल्पनाचा लोप होतो. अज्ञान जसा लोखंडाचा पाश आहे, तर ज्ञान हा सोन्याचा पाश आहे, सोन्याची बेडी आहे. आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी लोखंडाची बेडीही तोडावी लागते आणि सोन्याची बेडीही काढून ठेवावं लागते. या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे, परमात्मा, परब्रह्म, परशिव, आपलं मूळ स्वरूप, आपला आत्मा, ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही द्वंद्वाच्या पलीकडचं केवळ शुद्ध अस्तित्व आहे. पण आहे ते ज्ञानाला स्वतःची बढाई मारता येत नाही. कारण तिथे अज्ञानाचा मागमूसही नसतो. ते केवळ एक शांत अखंड स्वयंप्रकाशी शुद्ध तत्व आहे. तिथं कसली इच्छा नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, केवळ शुद्ध परम शांती असं त्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून हे आपलं स्वरूप कसं आहे, सर्व द्वंद्वाच्या पलीकडचं आहे आणि अज्ञान आणि ज्ञानाच्याही पलीकडचं आहे, असा भाव या ओवीतून
माऊली प्रकट करतात. ओम शांती शांती.